मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या तळेगावला आणि देवाबाई, ज्या देवाबाईने इतिहास करून ठेवला आणि तो न पुसणारा इतिहास करून ठेवला, अशा देवाबाईच्या दावणीला आहे गोठ्यावरती आपण. आणि बाजूला बघताय बांधकाम चालू आहे, गोठ्याचं काम चालू आहे. पलीकडं पक्क बांधकाम चालू आहे. आतापर्यंत साधं घर होतं, पत्राचं घर होतं. ती रील तुम्हाला इंस्टाग्रामवरती आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. एक साधारण घरामध्ये राहून या कुटुंबाने आजपर्यंत इतिहास घडून ठेवला आणि आज कुठंतरी या दावणीला त्याचंच कुठंतरी फळ मिळतं आहे. आणि सतत देवाबाई जरी बांधलेला आहे, तो जरी मैदानात नाही आहे, पण बाकीचे बैलं पळत आहे, बाकीचे बैलं नंबर करताय. आणि नंबर करता म्हणजे एक नंबरात हे बैलं गुंतलेले आहे आजपर्यंत. कालचंच जे मैदान झालं उरुळी कांचनचा, या मैदानात 1,11,000 रुपयाचा मानकरी ठरला. तर त्या निमित्तानं आपण मुलाखत घ्यायला आलो आणि सध्या गोठ्याचं काम चालू आहे. बैलाला मागणी वाढलेली आहे, देवाबाईला लालबादशाला मागणी वाढलेली आहे. नेमकं तळेगावच्या मातीत ती ताकद आहे, कुठेतरी बैलं घडवण्यात हे लोक यशस्वी आहे. पण खरी मेहनत यांच्या परिश्रमातून आहे. आणि ज्या पद्धतीने हे बैल घडवता, कुठलंच बाहेरचं खाद्य नाही, स्वतःचं घरगुती खाद्य तयार करायचं, वेळेवर त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची, या सगळ्या गोष्टी त्याची कल्पना आहे. आणि वडिलोपार्जित हा व्यवसाय म्हणून पण करता आणि कुठेतरी नाच जोपासताय. आपल्यासोबत मुन्नाबाई आहे. मुन्नाबाई, एकदा खरं नाव सांगा तुमचं. माझं नाव मुन्ना पटाणे. खरं नाव? खरं नाव. खरं नाव काय आहे तुमचं? शाळेत काय नाव होतं? शाळेत माझं नाव घरच्यांना अरमान म्हणून ठेवलं होतं. बरं. अरमान पटाणे. हां, अरमान पठाण. हां, म्हणजे आतापर्यंत मुन्ना भैया हे सांडू मिस्त्री नंतर नाव, माझ्या मते सांडू मिस्त्री नंतर पठाण सरचं नाव चर्चेत आलं होतं. हा, पठाण सर जास्त करून वाटलं असं, कोणी बी जास्त करून नाही, पण मग पठाण सर मध्यंतरी चांगले मैदान तिकडे जायला लागले, हा. तर ते चर्चेत आले होते. हा. आणि आता ते कमी झाले, आता तुम्ही जास्त फोकस मध्ये, म्हणजे जसे बैल पळाले की मालक चर्चेत येतो, त्या पद्धतीने तुम्ही चर्चेत आलेले. नाही, क्षेत्रच असं आहे ना, हा, ज्याचे पळाले ते चर्चेतच येतो ना. बरं, या चर्चा करूया. कालचं मैदान चांगलं झालं. कालच्या मैदानात एक घरचा साज पळाला आणि घरचा साज जेव्हा पळाला तेव्हा नुकसान कुठलंच होत नाही, कारण की गाडीवर ड्रायव्हरलाच पैसे जातात, पण बाकीचे जे पैसे येतात ते घरात येतात. बक्षिसाची पूर्ण रक्कम येते. हा, ते बांधकाम चालू आहे. हो. बैल एक व्हिडिओ मी त्यात ॲड करतो मित्रांनो. ज्या पद्धतीने लालबादशाह हा काल पळाला, ती गाडी सगळ्यांनी बघितली. आणि प्रवास झाला, किती किलोमीटर रन झाला? 400-500 किलोमीटर येण्याचं. 550 झाला. 550 किलोमीटर प्रवास झाला. हा, काल मैदानात पळाला समज. हा, 3 फेऱ्या पळाला. आणि त्या व्हिडिओमध्ये तो जोश हा लालबादशात आपल्याला दिसतोय. म्हणजे इतका प्रवास मैदान करून 3 फेरे पळून देखील बैल हा त्याच तेजीनं आज जरी मैदानात काढलं तर त्याच रगेने पळणार 100%. हो. कसं झालं मैदान कालचं? चांगलं झालं, नियोजन बी चांगलं होतं, पाट्या बी चांगल्या होत्या, मैदान नंबर 1 झालं. नियोजन कसं लागलं होतं काल? ज्या पद्धतीने गाडी पळाली, तर काय नेमकं काय चेंजेस काय केलं तुम्ही? चेंजेस असं केलं, ते तिकडलेच आपले मित्र आहे शेषाबा म्हणून, ते म्हणे आपल्या गावाजवळचं मैदान आहे, तुम्ही बैल घेऊन या म्हणे. बैला नंबर केला तर आपलं नाव होईल म्हणे. बरं. त्याच्यामुळं आपण त्याला हो म्हणलं. आणि मग आपण रेट रेझर आणला. त्या दिवशी चिमण्या आणि छोटा देवा पळाला. काही गाडी सुट्टीत फसली, जागेवरून थोडी फॉल झाली. ती गाडीला भरपूर स्पीड लागली, पण गाडी फॉल झाली ती समोर. गाडीला गती खूप लागली, सगळ्यांनी बघितलं. आणि जर त्या दिवशी गाडी जर शिस्तीत पळाली असती तर त्या गाडीने नंबर केला असता. मग काय पब्लिक आहे, कोणी म्हणे दाबला वासरांनी, असं केला देवानी. म्हणलं वासरू दाबतं काय करतो आपलं लालबादशाह, त्याच्यात घालून मैदान करू, एक सिद्ध करून दाखवू दाबतं का. म्हणजे देवाबाई दाबतो असं म्हणणं? हो, असं म्हणणं होतं. आणि ते काय सेकंड मधलं वासरू आहे. काय होतं, बैल पळणारे जर असले तर कुठल्या ना कुठल्या चुका बैलांमध्ये निघतात. होत्या. तशा पद्धतीने देवाला बी नाव ठेवलं गेलं. पण ती चूक कुठेतरी, ठीक आहे लोकांनी म्हटले, पण ती चूक भरून काढली आणि घरची गाडी पळाली. आपली त्याला मग सिद्ध करून दाखवायचं बी ते आपला प्रयत्न चालू असते ना. मग काय चुका होत्या तर भरपूर होत्या, पण कोणी नाव ठेवतं, कोणी चांगलं म्हणतं. काय वैशिष्ट्य हो देवाबाईचं गती नेमकं काय? कारण ह्या देवाची सावली पडली का त्याच्यावर? आपल्या या देवाचा आशीर्वाद आहे आपल्याला. मोठ्या देवाबाईचा आशीर्वाद छोट्या देवाबाईला काम येतोय कुठतरी, काम येतं. आणि त्याच्यामुळेच आज आता ह्या बाकीचे बैल, आता VIP राणा असेल किंवा हसवाने असेल,
लाल बादशाह असेल, हे सगळ्यांनाच पळ त्याच गतीने. आपल्या देवाचा आशीर्वाद आहे त्याला. प्रत्येक मैदानात जिथे पण गेले पहिलं गुलाल घेते. बर. हा, VIP राणा असो, सोन्या असो, लाल बादशाह असो, म्हणजे आपल्याला पायरा फोडाचं कामच नाही, घरच्याच गाड्या पाहिजे आपल्या. बर. आणि काही आडी अडचण मला समज द्यावी लागते मित्रपणामध्ये. हा, असं असतं. इकडे दाखवा ना थोडं, हे बांधकाम चालू आहे. कुठंतरी जिंकलेल्या पैशाचा योग्य वापर ही मंडळी करते. आता हे पैसे, जिंकलेल्या पैशातून बांधकाम चालू आहे सगळं. जिंकलेल्या पैशातून काही त्याला खाऊ घालायचं आणि बाकीचे पैसे आपण घरामध्ये उपाय योग्य करायचा समज. बर. हा, आता त्यालाच व्यवस्था चालू आहे. गोठा बांधायचा. किती मोठा गोठा आहे आता? किती बाय कितीचा आहे तो 20 बाय 80 आहे. 20 बाय 80चा गोठा आहे. म्हणजे जवळपास 5-6 लाख रुपये खर्च आहे गोठ्याला. हो. आणि पलीकडे बांधकाम. आतापर्यंत पत्राचं घर होतं साधारण, साधा घर होता. म्हणजे जी परिस्थिती दिसते तुमची आता, ते कपड्यावर जाता लोक आता हे एवढे पैसे कमवतात, मग अशा परिस्थितीत तिकडे येता, मैदान करता. परिस्थिती तसली ना मग. असं काय आपण काही लय मोठे पण माणसं आज खर्च करताय ना तुम्ही आज. हा, खर्च करतो म्हणजे आता ते आपल्याला नंदी कमवून देतात. आपण बी आपलं काम काय होतं का त्याची चांगली व्यवस्था ठेवा, चांगला गोठा तयार करायचा, फॅन ते बसवतो त्याला. बर. हा, मग त्याला पण आपल्यासारखं जीव आहे ना. आता बक्षीस एवढी घेताय म्हणलं, तुम्ही AC लावायला बसले, फॅनचं काय? नाही, तसला काही विषय नाही. पण काय देवाजवळ चला, देवामध्ये काय नेमकं वेगळं असं काय जाणवतं तुम्हाला? हा, आपण त्याला वासरू बघितला, वासरू घेतला, तो घरी आणल्यावर त्याला आपल्या मोठ्या देवानीच गुण दिसले त्याचे. बर. त्याचा मारणं तसला, राग तसा, हातपाय त्याचा जोश तसाच दिसला. आपण काय केलं, त्याला त्याचंच नाव दिला, हा मोठा देवा आणि छोटा देवा. कुठली खरेदी होती? आपण मागे सांगितलं होतं. हा, हे आपल्या गोलेगावची खरेदी होती. गोळेगावची. हा, लहान वासरू होता, घोड्यासोबत पळत होता. घोड्यात पळत होता. घोड्यात पळत होता. किती दिवस झाले खरेदी करून आपल्याला? याला 5-6 महिने झाले असं. आणि रक्कम किती? रक्कम त्याची काय कमीतच घेतलं होतं. कमी मध्ये घेतला. आज मोठ्या रकमेत त्याला मागितलं जात असेल. मागते मग नाही, अजून काही द्यायचा विचार नाही. तरी कुठपर्यंत रक्कम अंदाजे? काय 60-65 लाखाला मागितलं. बर. पण एक चांगली रक्कम कुठंतरी येते, व्यवहार झाला पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, पण नाव बी महत्वाचं आहे ना. त्याच्यामुळेच ओळख आहे आपली. पण सांडू मिस्त्रीचं नाव, सगळं काही नसतं. हा, सांडू मिस्त्रीचं नाव कुठंतरी या बैलांमुळं कुठंतरी मैदानात आहे. बैल पळाला का आपल्याला 10 जण माग लागते, या मित्रमंडळी जुलती. नाही पळाला कोण ओळखणार आहे सर, श्रीमंत आहे का गरीब आहे म्हणून. बरोबर. चर्चा ज्या पद्धतीने वाढली त्या पद्धतीने तुम्हाला फोन बरेच येत असेल पायऱ्यासाठी? बरेच फोन येत. मग कसं हँडल करताय सगळं? सगळ्यांनाच फोन येता का वैयक्तिक तुम्हीच? नाही, मलाच येते जास्त. पण बोलतो घरची गाडी ती बाबा आपली, करू एखादं नियोजन असला तर देतो. मला पण देतो आपण. आता 4 बैल आहे ना पाळणारे, हा, त्याच्यामुळे द्यायला बी अडचण येत नाही, देतो तसला काही विषय नाही. मग आपण एकदा शब्द दिला बैल देतो. मग ते मैदानात आपण 500-600 किलोमीटर जातो. काही खर्च, मग काही गाडी, आता कसं आहे ते नशिबाचा भाग आहे. नाही घेत आपण. आता मला एक हा पॉइंट सांगा, आता किती दिवस झाले, किती मैदानात गेलेत तुम्ही? कालचं जे मैदान पार पडलं, आपण समज रेटरे धरणला गेलो अगोदर देवा घेऊन. बर. तिथं काही सुट्टी मुलं गाडी आपली फॉल झाली. मग त्यानंतर घरी आला बैल. बर. 1 दिवस आराम करून पुन्हा रिटर्न गेला. एकच दिवस आराम केला? 5 दिवसामध्ये 2 मैदान केले त्यांनी. बर. प्रवास झाला त्याचा 1000-1100 किलोमीटर. म्हणजे जाणं येणं 1000-1100 किलोमीटर रन झाला. जास्त झाला तरी. 2 मैदान झाले. हा, 500 ते किती खर्च झाला या प्रवासाला? पहिल्या प्रवासाला झाला समज 30-35 हजार. 30-35 हजार. हा, ते घरी येऊनच टाकावं लागले आपल्याला. आणि नंतर त्याने आणून दिले मग पुन्हा. पण मग एक व्यावहारिक पद्धतीने जर बघितलं तर पहिले 30-35 हजार गेले. हा, गेले. आणि दुसऱ्या वेळेस गेले तेव्हा 10-15 हजार रुपये लागले असेल तुम्हाला, गाडी भाडं, डिझेल वगैरे? नाही, तरी 30-35 हजार न्यावंच लागते घरी येऊन. म्हणजे 50 हजार गेले तुमचे? हा, 50-60 गेले ते. आणि 50 हजारातून तुम्ही मग दुसऱ्या मैदानात जरी 1,11,000 रुपये बक्षीस मिळालं, हो, त्याच्यातले काही ड्रायव्हरला गेले, काही सुट्टी मेकरला गेले? हा, तसलं मग असं कसं सगळंच आपलं थोडे असतं.
पण मग ते एक 30-40 हजार रुपये तुम्ही आणले, हो. आता त्यातले खर्च हे बैलावरतीच होणार आहे. हो. म्हणजे जर प्रवास बघितला तर हा सोपा नाही. नाही ना, सोपं नाही. देवाभाई तर पळतोच आहे, पण त्याला साथ दिली काल उरळी कांचनच्या मैदानात लाल बादशाह. लाल बादशाह उठवा ना त्याला, दाखवा थोडंसं महाराष्ट्राला, कारण मारतो का? नाही तर बारीक लेकरं ते खेळते त्याच्यासोबत. महाराष्ट्राने पळ बघितला ज्या पद्धतीने, ते ठीक आहे. देवाने जे मैदान केले आतापर्यंत ते चांगलेच राहिलेले, पण लाल बादशाहने काल जवळ साथ दिला त्याला. साथ द्यायला नाही, समज 13-14 महिन्याचा वासरू येतो, हां, काही एवढी ताकद बी नाहीये. किती पण त्यांना आदात आहे, अजून बच्चा आहे. अजून आदत आहे. अजून 18 वर्ष दात नाही लावणार तो. बर, हा. प्युअर गावराने. प्युअर गौराने तो. पण नेमकं काय त्याच्या पळामुळं याला कुठेतरी गती लागते की याचा अंगचा पळ आहे? याच्या पण अंगचा पळ आहे त्याच्या बी रक्तामध्ये धमक आहे. बर, हा, तसं एकच बैल पळून थोडी चालतंय. आता माग प्रॉब्लेम झाला होता याला, काय काहीतरी म्हणजे आजारी पडला होता. हो, ते आपण जांभळीच मैदान केलं आणि आपण काय केलं, त्याला डायरेक्ट आपल्याला बी आदातमध्ये मोठ्या बैला टाकीला. बर, 2 फेऱ्या असं ताणून पळाला ना, तर काही आतडीला याला काहीतरी म्हणावं समज. मधून त्रास झाला. हा, मधून त्रास झाला, रक्ताची संडास चालू केली. मग हा, झाला. मग फुके सरला बोलून घेतलं होतं. घरी ट्रीटमेंट ती केली आणि क्लिअर झाला. कुठली खरेदी? हा, सिल्लोडची. सेल्लोडची. हा. याची आई कुठली? याची- घरचं होतं का त्यांचं? नाही, त्याची आई तिकडली पंजाबकडची होती. बर, पंजाबची होती. समोरच्याने पण खरेदी केलेला होता. समोरचा म्हणजे गाई सोबत आला होता. गाई सोबत. गाई बारीक बच्चा होता. पण काय नेमकं तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय त्याच्याकडे? ते आपल्या वडिलाचं नजरच तसली, आम्ही नाही बघितलं होतं. आता ते मी आवर्जून सांगतो, सांडोमीस तरी आता वय किती हो? त्याची 70-75 वर्ष. 70-75 वर्ष वय आहे आणि पण घरात त्याला बसून- एक नजर अशी आहे, ते खेळामध्ये जाऊन बसले, त्याने लाल बादशाह बघितला, त्याचं पल सुद्धा बघितलं नाही, पण त्याची क्वालिटी ते चांगला आवडला त्याला. वासरूच घ्यायचं म्हणजे मग. 2 आता शब्दामध्ये जवळपास अर्धा डझन भाऊ आहे तुम्ही. हो आहे. म्हणजे आणि ते हे सगळे भाऊ जरी मैदानात गोट्यावर काम करता, पण मूळ कुठला मैदान करायला पाहिजे, कुठल्या मैदानात बैल पळायला पाहिजे हो. किंवा कुठल्या पायऱ्यात पळायला पाहिजे, हे सगळं सांडोमीस बघता. हो, बघता. लाईव्ह मैदान बघता घरी. लाईव्ह बघता. ह्या वयात पण. ते पुन्हा आपल्याला असं काही चुका झाल्या तर घरी येऊन आपल्याला बोलतं सुद्धा, बर, तुम्ही असं नाही असं करायला पाहिजे होतं, मग असं झालं असतं. बर. हा, ते सगळं नियोजन त्याचंच असतं. सगळ्यात महत्वाचा विषय होतो गाडा मालकांसाठी, बैलाचं खाद्य काय चालू आहे. कारण बैल पळतोय, गोठ्यावरचं नियोजन सगळ्यात चांगलं पाहिजे. हो. आणि मग त्याचा सराव असेल किंवा त्याला कशात, घोड्यात पळवता का बैलात पळवता? आता घोडा नाही तुमच्याकडं? नाही, घोडा आपल्या पाशी 25 वर्ष घोडा होता. बर. अगोदर बघितले पण घोड्यात बी सराव देऊन, पण वासराला बारीक बच्चाला शिक्षण देणं आणि घोड्यामध्ये टाकणं म्हणजे ते अगोदरच ते मैदानाच्या पळाच्या अगोदरच इकडेच फैल होऊन जातो. बर बर. त्याच्यासाठी मग एखादा सिनियर बैल ठेवायचा, त्या बैलामध्ये सराव द्यायचा. आता यांची फेरी कोणाच झाली? याच्यात आपल्या शेतीच बैलासोबत. शेतीच बैला. हो. ती जोड आपण मागे दाखवली. माग हाती सिनियर बैल आहे, लाल बादशाहची पूर्ण फेरे त्याच्यात. बर, हे महत्वाचं शिकणं आहे. आणि प्रत्येक मुलाखतीत आपण सांगतो की खाद्य किंवा बैलांचा सराव ह्या गोष्टी सगळ्यात गरजेच्या आहे. खाद्य काय चालू आहे बैलाला? खाद्याला समज सांगत नाही गाडा मालक, बरेचसे खरं सांगा, खरं सांगा. खरं सांगतो तुम्हाला. आपले वडील म्हणते काय, आता काही लोक म्हणते खिलार कट्टा पाहिजे, बर, पुन्हा पैलवान कट्टा पाहिजे. म्हणजे कुठल्याच कंपनीच्या खाद्यावर भर नाही. कोणी म्हणतं बदाम पाहिजे, काजू पाहिजे, खोबरा पाहिजे. वडील म्हणते काही नाही, असलं काही विषय नाही का. आपल्या बैलाला काही असलं बदाम गिदाम अजिबात नाही द्यायला. बर. जे जुन्या लोकांचं खाद्य आहे, बदाम नाही यांना? नाही, अजिबात नाही. मग आता काय नेमकं खुराक? उडीद डाळ. उडीद डाळ. हो. अख्खी उडद डाळ का फक्त अर्धी? अख्खी उडद डाळ भिजू घालतो आम्ही त्याला, पण टाइम. बर. हा. काय होतं, सगळ्यांच्या डोक्यात विचार येतो का नेमकं यांच्याच दावणीची बैल का पाळता? त्याला मेहनत घ्यावं लागते ना. काय मेहनत येतात ते पण सांगा ना.
समज योग्य आता त्याला तुम्ही अगोदरच म्हटलं तुम्ही भाऊ भरपूर मोठा कुटुंब आहे हो. आणि सगळेच जण मेहनत घेतात. आपण बघतोय आता सगळेच जण परिश्रम घेतात मैदानावर. तुम्ही विशेष करून सुट्टीलाही तुमचे लोक राहतात. भाऊ भाऊ सोबतचेच भाऊ राहतात. बैल खाली नेताना पण तुम्हीच घरातले लोक, गोठ्यावर नियोजन करायला घरातलेच लोक, किंवा एखादा सालगडी वगैरे ठेवलेली नाही. ही मेहनत, हे परिश्रम गरजेचं आहे. हो, ती मेहनत पण गरजेची आहे. समज आता आपण आपल्याला स्वतःचं शरीर वाचवासाठी आपण काय करतो, आपल्याला टायमावर जेवण पाहिजे, बरोबर, पाणी टायमावर पाहिजे. उपाशी हिंडाचा तर मग त्याचं जमन कर, म्हणजे सगळं वेळच्या वेळी पाहिलं ना. टायमावर टाइम. त्याला सकाळी उठल्या उठल्या 1-1 मेंढे चारा टाकायचा. बरं. दूध द्यास 3-3 लिटर. बरं. बाकी आणि खुराक द्यायची फक्त आपली. जास्त असं उपाशीच बांधून नाही ठेवायचं. काही काही लोक म्हणते का नाही दिवसाचा चारा टाका, संध्याकाळी 1 कट्टे टाका. बरं. कसं बैल पळण मग त्या. बरोबर आहे. आता मैदानात गेलता लाल बादशाह, तिकडं 1 नंबर केला. रात्र गाडी तर रात्रभर आलाय. सकाळी धुवून ते काढला, उड्या मारायला लागलो. का मारायला लागलो, बघितलं आपण. मैदानात गेला, गट काढला, पाणी पाजायचा, थोडा चारा टाकायचा. पुन्हा समज सेमी काढल्यावर बी हे करायचं, काही थोडं गुळाचं पाणी टाकायचं, ते फ्रेश मध्ये मोठ चारा टाकायचं. बरं. थकवा नाही येत ना मग. थकवा येत. उपाशी ठेवला असता येईल बरं. हे नियोजन तुम्हाला परफेक्ट जमतं. ह्या गोष्टी लक्षात येऊन गेलेल्या आहे की कुठलं वेळेवर कुठलं खाद्य देणं गरजेचं आहे, आणि त्याच्यातून कुठेतरी बैल घडतो आणि चांगल्या पद्धतीने. आता कुठल्या मैदानात दिसली जोड पुन्हा? ही दिसन लवकरच दिसन. देवाबाई कधी वेगळ्या पायऱ्यात पळणार की एकच गाडी पळणार? नाही, एकच गाडी पळणार. आता वेगळ्या पायऱ्याचं आपण काय करतो, आपण ज्याचा फोन आला आपल्याला, आपण काय करतो, बसकान त्याला हो म्हणतो. बरं. पण आपले नाही पळाले ना, आपण इलभर फोन लावा द्यायला, ते आपलं फोन सुद्धा उचलत नाही. बरं. असं होतं का? असं होतं. त्याच्यामुळं मग आपले 5 नंदी आहे, त्याच्यातच पळाचा, फोडून पळाचा नाही. मला त्याच्यावरून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. ज्यावेळेस हे बैल तयार नव्हतं तुमच्याकडे, आपण अगोदर मुलाखत केली होती. तुमची दावण ही यशस्वी आहे आणि कायम गुलालात राहणारी दावण आहे. त्याच्यामुळं नक्की मोठ्या देवाबाईच्या आशीर्वादानं हे वासर कुठेतरी घडणार असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण ज्यावेळेस हे वासर पळत नव्हते, त्यावेळेस मोठ्या देवासाठी तुम्हाला पायऱ्याला अडचण यायची का? भरपूर. त्या मोठ्या देवाने ज्याला उजाडात आणून ठेवलं, त्यानं 1-1 वर्ष घुमून ठेवलं. इथं नियोजन झालं, तिथं नियोजन झाला, आणि तुम्हाला पुढच्या मैदानाला देऊ म्हणत होते. देऊ तुम्हाला, असं करता करता 2 वर्ष झाले. मोठ्या देवाने ज्याला उजाडात आणून सोडलं, त्याला पायरा मागितला. 2 वर्ष झाले, अजून त्याच्या गळ्यात पायरा नाही भेटली. बरं. आणि आपले पलते लावायचे फोन, टाका आमच्या पायरात. काय टाकायचे, आपल्याला किती टॉपचा पायरा भेटलात नाही टाकायचं. म्हणजे बैल पळाला तर कुठेतरी नाव आहे. हो, आपली गाडी पळवायची घरची. 1 मैदान गुलाल करायचं, 10 मैदान मार खाऊ दे. काय होतं त्यानं, काही फरक नाही. म्हणजे जो तोटा आहे, जो नफा आहे, तो तुमच्या स्वतःलाच तिथं हे करेल. नक्कीच एक चांगली दावण आहे. थोडंसं दाखवा ना इकडं. हा तो सोन्या ना? तो सोन्या आहे. देव आजारी झाल्यामुळे ते नवीन खरेदी केला सोन्या. बरं. हा एकदम रागीट आहे. याला नाही पळवत मग तुम्ही? हो, लाल बादशाहने त्यांना आधा चॅम्पियन मध्ये 1 नंबर केला ना. 1-2 नंबर करतो तो. म्हणजे ही जोड तुम्ही कशी पळवता? लाल बादशाह आणि सोन्या. VIP राणा आणि छोटा देव. हो. आता जोड फोड केली तुम्ही. याच्यात काही 19-20 झालं का मोठ्या देवासोबत. बर. तो पण असं बसून खात नाही ना. तो पण आपल्याला कमाई आणून देतो. बरोबर. गेला शंकरपटामध्ये का आणले 20-35 हजार रुपये आणून देते. मग हा छोटा देवाबाई आणि लाल बादशाह एकदाच पहिल्यांदाच गाडी पळाली का? सेकंड मध्ये नाही, बऱ्याच वेळा. 3 फेऱ्याच्या मैदानाला. 3 फेऱ्याच्या मैदान पहिल्यांदा गाडी पळाली आणि ज्या पद्धतीने गती लागली तर ती सगळ्या महाराष्ट्राने बघितली. चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. आता हीच गाडी चांगल्या मैदानात बघायला प्रेक्षकांना आवडेल. हो. कुठलं मैदान डोक्यात आहे तुमच्या की त्या मैदानात ही गाडी पळू शकते? आता बघू. आता आपल्या भागात पळू नाही तर तिकडं बघू. आता चांगला मोठा मैदानात आहे इच्छा आपली पण. बरं. आता लाल बादशाहने आदत गाजीला थोडा ओपन मध्ये टाकायची इच्छा आहे. बरं, कशी गाडी. आता ही इच्छा हीच राहील की हिंद केसरी हे नाव बऱ्याच दिवस झालं तुमच्या धावणीला लागलेलं नाही. ते दिलेले मिळून तुम्हाला देवाबाईने. VIP राणा नाही झाला का हिंद केसरी? हा, VIP राणा झाला. तो पुसेगावच्या मैदानात. हा, पुसेगाव हिंद केसरी ना आपला VIP राणा. पण तो गुलाल लागला. गुलाल हा ओरिजिनल हिंद केसरी. हो. मुळात गुलाल हिंद केसरी मैदान
मैदानाचा गुलाल लागणं आणि एक नंबर करणं हा फरक आहे. आणि तो मान तुम्हाला देवाबाईने मिळून दिला. देवाबाईने मिळून तसा कुठेतरी आता या 4 बैलातून कोणतरी हिंद केसरीचा मान मिळून आपला द्यायला लाल पाहिजे. बादशाह मिळून देईन पुन्हा मिळून देईन. ओरिजिनल इंदगेसरी. त्याच्यावर विश्वास आहे आपल्याला. नक्कीच गावरान पद्धतीचं बैल आहे आणि ज्या पद्धतीने पळ आहे तर तो चांगल्याला अचंबित करणारा पळ आहे. कोणासारखा दिसतो म्हटलं तुम्ही? एक मुलाखत बघितली, त्या मुलाखतीत आवर्जून म्हटले तुम्ही आपलं ते आता तिकडे प्रेक्षकाची आणि आपल्याकडच्या लोकांची देव बकासूर मानता सगळे. बरं. बकासूरच्या आता तो गावठी बैल आहे तो पण गावठी. त्याच्यामुळं मोरे सरकारनं त्याला बकासूरचं नाव दिलं त्याला. बकासूरच्या क्वालिटी म्हणजे जातीतला तसला जातीतला. पळ आणि त्या देव बकासूरच्या आशीर्वादानं त्याला पण भरपूर पळे. नक्कीच. हो चालतं. शुभेच्छा राहतील. हिंद केसरी देवाबाईची धावण होती आणि बघताय तुम्ही सध्या छोटा देवाबाई ज्या पद्धतीने कारनामा करतोय. सोबत लाल बादशाह असेल, VIP राणा असेल, सोन्या असेल, हे बैल सगळे चर्चेत आहे. मागं वासरं होते, विकले का? आहे ते तिकडं जंगलामध्ये जायला चराला. बरं. गाई ते तिकडं जायले चराला. आहे. चालतं. शुभेच्छा राहतील. कारण पैशाचा योग्य वापर कुठेतरी करताय तुम्ही. गोठ्याचं बांधकाम चालू आहे. जमीन घेतली का? हा जमीन पण घेतली. जमीन घेतली. हे बंद मोठे बंद सांग. द्या. या हे नेहमीच आपण मुलाखतीत घेतो. छकडी कारागीर आहे, सांडू मिस्त्री. नंतर कुठंतरी ती जागा सांभाळताय. कुटुंब प्रमुख कोणतरी पाहिजे, ते तुम्ही आहे कुटुंबात. हो. कस काय सध्या बरं आहे का? एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे छकडे विकल्या जातात का? हा. टांगे विकल्या जातात चांगले. बरं. काय फरक पडतो का आता या ज्या पद्धतीने भाववाढ होती, तर मग तुमच्या या छकडीमध्ये कुठेतरी भाववाढ होती का? तेच आहे, नाही तेच भाव आहे. त्याच भावात विकल्या अजून काही भाव आहे नाही. मग याच्याकडे तुम्ही मैदानात लक्ष देत नाही, बैलांकडे मग देता का? हा. स्वतः मैदानात जाता? नाही कधी मध्ये जातात. इकडं दुकान सांभाळणार. मोठ्याला मैदानात जाता का तुम्ही? हा. जाता. बरं. नक्कीच. हे सगळे भाऊबंद म्हणजे घरातले भाऊ आहे सख्खे आणि त्या पद्धतीने कुटुंब प्रमुख जसे राहता, कुटुंब नियोजन तशा पद्धतीने हे सगळं नियोजन करता आणि म्हणून कुठेतरी बैल घडताय. चांगल्या मैदानात गुलाल करता नम्रात राहत आहे. शुभेच्छा राहील. धन्यवाद.